आणि आता बातमी आहे प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भातली। मार्चच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सभा घेणार आहेत। आजपासून या सभांना सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रामध्ये साकोली, नवी मुंबई, मुंबई, हातकणंगले आणि सांगलीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार आहे। सांगलीच्या सभेपर्यंत महाविकास आघाडीच्या संदर्भात ठोस निर्णय न झाल्यास आंबेडकर आपली भूमिका घेणार आहेत। आज प्रकाश आंबेडकर यांची पहिली सभा भंडाऱ्यामधल्या साकोल्यामध्ये होणार आहे। त्यानंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या गावामध्ये आंबेडकर सभा घेणार आहेत। महाविकास आघाडी सोबत वंचितची अद्याप युती झालेली नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकर एकला चलोरेची भूमिका घेणार का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। आपले प्रतिनिधी प्रशांत देसाई या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, विदर्भापासून या प्रकाश आंबेडकर यांच्या दौऱ्याची सुरुवात होतीये, काय नेमका त्याचा अजेंडा असणार आहे? नक्कीच सौरभ, प्रकाश आंबेडकरांची ही पूर्व विदर्भातील महत्त्वपूर्ण सभा आज साकोलीमध्ये होत आहे। विशेषतः काँग्रेस सोबत त्यांचं अद्याप किंवा या महाविकास आघाडी सोबत अद्याप आज युती झालेली नाही। अशामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यात त्यांच्या तालुका असलेल्या साकोलीमध्ये ही सभा होत आहे। अद्याप काल त्यांनी 3 ठिकाणी विदर्भातील 3 ठिकाणच्या जागांवर त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहे। असं असतानाही युतीबाबत संभ्रम आहे आणि आज होणाऱ्या या महत्त्वपूर्ण सभेत किंवा तत्पूर्वी कुठे ते प्रेसशी काही संबंधित बोलतात का याकडे संपूर्ण लक्ष लागलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे साकोलीमध्ये सभा होत असल्याने राजकीय पक्षांसोबत नाना पटोलेंचीही या सभेकडे लक्ष लागलेले आहे। एकंदरीत या सभेसाठी आता संपूर्ण तयारी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केलेली आहे आणि सायंकाळी होणाऱ्या सभेत बाळासाहेब आंबेडकर कुणावर टीकास्त्र सोडतात, काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत। निश्चित, धन्यवाद। या संदर्भातले अपडेट प्रशांत आम्ही तुमच्याकडून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।